माहेलका, लेखक अशोक निंबाळकर, भाग 8. माहेलकाला त्रास दिल्यानं आबासाहेब रावजींना सांगून आम्हा भावाभावात वैर निर्माण करायला लागले. तर आपल्या या विचारानं मानसिंग दुसरीकडे रावरंभा मानसिंगानं माहेलका सोबत त्याच्यामुळे ती इथून या न राहून ते अंगार भरल्या काय केलंय मानसिंग. त्यांच्या या खावर गुंडी उडाली. जानोजींनाही वाटलं उगाच या विषयाला हात घातला. काही नाही जाऊ दे. जानोजींनी रावरंभांना समजावलं. इरेला पेटलेले रावरंभा तरीही ऐकेना. माहेलकाशी यानं काही आगळीक तर केली नाही ना. आबासाहेब, तुम्ही यांना पाठीशी घालू नका. करणाऱ्या विषारी सापाला ठेचलंच पाहिजे जवाच्या तेव्हा. इतक्या दिवस बाळराजे म्हणून कानाडोळा केला. लहान भाऊ म्हणून खांद्यावर बसवलं तर कानात मुतायला लागलेत का काय. रावरंभाचा रौद्रावतार पाहून मानसिंगाचे पाय लटपटायला लागले. जानोजीही काळजीत पडले. माहेलकापाई हा माणूस काही करायला तयार असल्याचं त्यांना दिसलं. ते थोडे पुढे झाले. त्यांनी रावरंभाच्या पाठीवरून हात फिरवत त्यांना शांत केले. आबासाहेब, तुम्ही आमच्यापासून काहीतरी दडवायला लागलेत. तुम्ही सांगणार नसाल तर आम्ही थेट माहेलकालाच विचारू. रावरंभांनी आबासाहेबांनाच इशारा दिला. काही नाही. लोकांना तो छळतो, पेशव्यांना उलटसुलट खलिते लिहितो, कर्नाटकातील नवाबांशी संधान बांधून दे. तुम्ही तिकडे राजकारणाचा डाव साधाल आणि हे इकडे खंडीच्या वर्णात मुतून बसायचे याचं भ्याव वाटतं. जानोजींचं हे वाक्य ऐकून रावरंभांनी सुस्कारा सोडला. रावरंभांचा राग थंडावल्याचं पाहून जानोजींना हायसं वाटलं. राजकारण तुमचा घास नाही. आताच या फंदात पडू नका. एकदा का तो भुंगा माग लागला तर पिच्छा सोडत नाही. रावरंभांनी मानसिंगाला सल्ला दिला. मानसिंगाला त्याचं काहीच वाटलं नाही. हलवा आवाजात पुटपुटला, उगाच नसता कुटाणा झाला असता आबासाहेबांनी. मानसिंगाला समजावून रावरंभा निघून गेले. जानोजींनी मानसिंगाकडे पाहिलं तसा तो चपापला. आम्ही वेळ मारून नेली. पुण्यांदा त्यांच्या वाटेला जाऊ नका. अरे गडिया, आम्ही तुम्हाला वाचवायला नाही यायचो. त्यांच्या कलानं राहिलात तर आयुष्यात पुढं जाल. उगाच दगड मारून आग्या मोळाला डिवचू नका, नाहीतर नसती आफत अंगावर ओढून घ्याल. जानोजींनी मानसिंगाची समजूत घातली. मानसिंगानं ती कानानिराळी टाकली. यामुळं त्यांना मानसिंगाचा राग आला. तुम्ही माहेलकाच्या जीवावर उठलात हे सांगितलं असतं ना तर काय गत झाली असती. जानोजींनी त्यांची टर उडवली. आम्ही डरपोक नाही. मानसिंगानं उसना अवसान आणलं. आम्ही पाहिलं मागाशी डर काय असतो ते. जानोजींचा हा उपरोध मानसिंगाच्या काळजात घुसला. आबासाहेब, आम्ही भिकेला लागावं हीच तुमची इच्छा आहे ना. तेच तुमचे एकटे. तुम्हाला त्यांचाच कोण. मानसिंगानं खदखद ओकली. तुम्ही ज्या वतनाचं काढ ते थोरल्या साहेबांनी कमावलंय. आम्ही वाढवलंय. तुमच्या बाप चुलत्यांनी ते टिकवून धरलंय. घातली आपल्या. पण मानसिंगाला ते रुचलं. जानोजींनी ते हेरलं. बरेच घोड्यावर बसून ते रग लागते आम्हाला. राजकारणाची उर्मी आहे, पण तुम्ही ना आमचं बारस. मावका असा तुम्ही असा थोरल्या साहेबांनी पेशव्यांनी मिळवला छत्रपतींकडून. त्यांच्या हातात आहे. मिळवली त्याला मौका मिळवून द्यायला मोठे झाले. सांगायचे
रावरांबाला पाण्यात बघू नका. आपल्या करत राहा. या इतिहास तुम्ही आम्हाला इतिहास जमा करायला निघालेत म्हणल्यावर काय बोलायचं. रावराम निजाम अली मीर आलमला त्यांनी बोलावून घेत रावरंभाची खबर घ्यायला लावली. हुजूर, रावरंभा जातीवरच जाणार. शेवटी हे मराठे एक साथ दगलबाज. क्या मसला आहे. निजाम अलीनं काळजीच्या स्वरात विचारलं. फर्जंदासोबत जाईल, त्यांचा खयाल करील म्हणून तुम्ही रावरंभाला सोडलं, पण काय उपयोग झाला. निजाम अलीची काळजी आणखीच वाढली. क्या हुआ है मीर. फसलाय माहेलकाच्या गळ्यात गळे घालून करमाळ्यात. निजाम अलीच्या जीवात जीव आला. तरीही उसळून उठत म्हणाला, आत्ता सांगताय. संयतपणे मीर म्हणाला, आमचं कधी खरं धरलंय तुम्ही. आम्ही म्हणजे निकम्मे. आम्हाला काय किंमत देता हुजूर तुम्ही. मागचं ते गिरवीत बसू नका, तरकीब ढूंढो. निजाम अलीनं उपाय शोधायला सांगितल्यानं मीर खुश झाला. रावरंभा कसा शादीत जातो हेच बघतो. मीरनं मनात मांडे खाल्ले. पुढचा वेळ त्याचा खयाली पुलाव खाण्यात गेला. निजाम संतापला. तरकीब ढूंढने को बोला, नमाज पढ़ने को नहीं. मीर आलमची तंद्री भंगली. हुजूर, फर्जंद को फर्जंदाला दगाफटका झाला दाखवण्यासाठी पण केला. निजामानं हम जाएंगे करमाळा. निजामच्या उपरोधानं मीर आलम खजील झाला. तो फिर खत लिख के बुलाते हैं उसको वापस. नहीं मीर मियाँ, एक काम करो, राजा जानोजी को खलिता लिखो. त्या म्हाताऱ्याला खलिता लिहून काय उपयोग. मीरनं आपली अक्कल पाजवली. जेवढं सांगितलं तेवढं करा, उगाच दिमाग चालवू नका. निजामच्या या तंबीमुळे मीरने होकारार्थी मान हलवली. रावरंभा जानोजीचा शब्द मोडत नाही. आम्हाला मित्र मानतो जानोजी. ही गादी त्याच्यामुळेच नसीब झाली आमच्या. जरी तो आमचे जहागीरदार असला तरी आम्ही त्यांना आमच्या बरोबरीचा मानतो. याचा हा असा रिश्ता असल्यानं आम्हाला कारवाई नाही करता येत. रावरंभावर खलिता लिहिताना लिहाज करावा त्यांचा. उगाच इधर के अल्फाज उधर मत करो, नाहीतर नसते उद्योग वाढवून ठेवा. एक करा, तुम्ही आम्हालाच दाखवा लिहू. निजामच्या अविश्वासानं मीरच्या मनात रावरंभाविषयी द्वेषाची मशाल आणखी भडकली. जी हुजूर म्हणत त्यानं खलिता लिहिण्यासाठी सेवकाला बोलावलं. तोवर निजाम अली निघून गेला. जानोजी रावरंभांच्या व्यवहारावर नाराज आहेत. माहेलकाशी त्यांनी लग्न करू नये यासाठी त्यांनी लाख समजावलं, पण रावरंभा आपल्या निर्णयावर ठाम होते. माहेलकाला अंगवस्त्र म्हणून ठेवण्याचाही त्यांनी प्रस्ताव धुडकावून लावला. थेट राणी सरकारचाच रुतबा देण्याचा इरादा रावरंभांनी बोलून दाखवल्यानं जानोजींची अस्वस्थता वाढली. दिवस उगवून कासराभर वर आला होता. किल्ल्यावरचे निशाण त्यात उजळून निघालं होतं. जानोजी नुकतेच देवीच्या दर्शनाला जाऊन किल्ल्यात प्रवेश करते झाले. दरवाजावर एक मुंडास घातलेला गृहस्थ मुजरा करत म्हणाला, सरकारांचा जय जयकार असो. तसे जानोजींची नजर त्याच्यावर खेळली. या या बाबाजी, या आत या. जानोजींनी त्याला सन्मानानं आत यायला सांगितलं. त्यांची पालखी पुढे जाताच बाबासाहेब आत गेले. सेवकानं त्यांचे पाय धुतले, तोंड पुसायला वस्त्र दिलं, हातावर गोळखोबरं दिलं. या सन्मानानं बाबासाहेब समाधान पावले. केवढा मान दिला राजांनी, असं मनोमन त्यांना वाटलं. थोड्या वेळानं त्यांना जानोजीचं आतून बोलावणं आलं. बाबाजी बिगीनं आत गेले. पुन्हा एकदा त्यांनी जानोजी राजांना लवून मुजरा केला. काय हाल हवाल बाबाजी. राज, आपल्यासारख्यांची कृपा. अशी कृपा असल्यावर काय कमी पडणार आहे. काय म्हणताय जिंतीकर.
जानोजींनी आस्तेवाईकपणे भोसल्यांची विचारपूस केली. तुमची कृपा आहे म्हणून टिकूनच जहागिरीवर. आपण त्यांच्या पाटीलक्या शाबूत ठेवल्या नसत्या तर कधीच बुडाले असते. बाबासाहेबांनी आपलं निरीक्षण नोंदवलं. अहो बाबाजी, ठेवून काय करता? शेवटी छत्रपती शिवाजीराजांचे वंश असते, वरून आमचे सोयरे. जानोजींनी बेगीनं बोलावलं, काय जरुरी काम पडले? बाबाजीनं विचारलं. बाबाजी, तुमच्या हातास यश म्हणून बोलावणं धाडलं. आत्तापर्यंत तुम्ही 2-3 कार्य उरकली. जानोजी म्हणाले. काय नवीन सोयरीक करायचा इरादा आहे का काय जिंतीकरांसोबत? हा 2 महिन्यांपासून विचार घोळतोय आमच्या डोक्यात. जानोजींनी मनसुबा सांगितला. हे कार्य झालं तर बरकत येईल बघा या घराला. बाबाजीनं आपली भूमिका सांगितली. आंबेररावांना निरोप धाडलाय का? जानोजींनी विषय काढला. हा राज, येतीलच बघा घटकाभरात. बाबाजी अदबीत उत्तरले. तोवर न्याहारी उरकून घ्या. नाही जी, मी करून आलोय सकाळी सकाळीच. 2 घास पोटात ढकलल्याशिवाय बाहेर पडतच नाही बघा. असं कसं? आमच्यासोबत 2 घास खावंच लागतील. जानोजी म्हणताच सेवक आत आला. राजांनी न्याहारीला चालावं. झालीये तयारी अशी माहिती त्यानं पुरवली. आणखी 1 ताट वाढवा. तजवीज केलीये सरकार. सेवकाच्या या उत्तरावर जानोजी खुश झाले. बघा बाबाजी, आधीच तयारी झालीये. राजे, हे आपले संस्कार आहे ती. बाबाजीनं स्तुतीसुमनं उधळली. न्याहारी आटोपून ते पुन्हा दिवाणखान्यात बसले. सेवकानं मुजरा करत हंबीरराव राजे भोसले आल्याची वर्दी दिली. बोलवा त्यांना, कशाला ताटकळत ठेवता? जानोजींनी सेवकाला आदेश दिला. मुजरा करत हंबीरराव आत आले. बाबाजी उठून उभे राहिले. स्वागत आहे हंबीरराव. जलपानाची व्यवस्था करा. सेवकाला त्यांनी आदेश दिला. हंबीररावानं बाबाजींकडे पाहिलं. ते काही बोलले नाहीत. घोडा तुफान फेकला बघा, तुमचा आदेश आल्याबरोबर दौडलो, हंबीररावांनी सांगितलं. जानोजी हंबीररावांना ओळखून होते. पाटीलकीचा महसूल ते न चुकता देत. सगळे सोयरे म्हणून त्यांनी कधी रुबाब केला नाही. बडेजाव त्यांच्या स्वभावातच नव्हता. हंबीररावही जाणून होते. पाटीलकी घ्यायला अनेक जण टपले होते, पण जानोजींनी ते होऊ दिलं नाही. त्यामुळे दोघातही आदरभाव होता. आपल्याला तकलीफ द्यायचा आमचा इरादा नव्हता, पण कामच असं निघालं. जानोजींनी बोलावण्याचं कारण सांगितलं. ते हंबीरराव आणि बाबाजीलाही समजलं नाही. राज काही उमगलं नाही. हंबीरराव अदबीत म्हणाले. जानोजी हसले. त्या हसण्याचाही त्यांना अर्थ लागेना. नेमकं काय डोक्यात चाललंय राजांच्या? असे विचार बाबाजी आणि हंबीररावांच्या चेहऱ्यावर उमटले. आम्ही असं का म्हणतोय या विचारात पडलात ना? जानोजींनी सवाल केला. हो राजासाहेब. दोघेही एकदम उत्तरले. 2 पिढ्यांचं आपलं नातं. शहाजीराजांपासून महादजीपर्यंत सोयरिकीचा सिलसिला चालला. ही जुनी वाट पुन्हा चालू करायचं आमच्या डोक्यात आहे. जानोजींच्या या विचारानं दोघेही चमकले. जुनी खोडच जुन्या वाटचा विचार करतात. बाबाजींनी पुस्ती जोडली. आम्ही जो विषय काढायचा तो तुम्ही काढला, यातच आमचं भाग्य. हंबीररावांना आकाश ठेंगणं झालं. तुमची पोर आमच्या घरची सून, हे तर जुनं नातं नव्यानं गुंफलं जाईल. जानोजी स्पष्टपणे म्हणाले. हंबीररावांचा आनंद चेहऱ्यावर माईना. आमचं केस तुमच्या परवरीत पडलं तर आई कमला भवानीची कृपा म्हणायची. बाबाजीनं हंबीररावांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. खांडसरी वाटून तोंड गोड करा हंबीरराज. एकदम बरोबर बोललात बाबाजी. ही गोड बातमी तुमच्या हातून समोर येऊ द्या. हंबीररावांनी बाबाजींचं म्हणणं पुढं नेलं. पण एक उलगडा झाला नाही. कोणता बाबाजी? हंबीरराव आणि बाबाजी एकमेकांकडे पाहायला लागले. नाही जी, नेमका आपण कोणाची बात करताय ते कळलं नाही. बाबाजीनं आदबीत आपली शंका विचारली. नेमकी कसली शंका आहे तुमच्या डोक्यात सोयरीक बद्दल? जानोजी आवाज चढवत बोलले. जी, लहान तोंडी मोठा घास घेतला, पण 2 नवरदेव आहे ती ना आपल्या घरात. तेव्हा थोरल्या सरकारचं बोलताय की मानसिंग राजांचं? बाबाजीनं भीतभीत अंदाज घेतला. अहो बाबाजी, तुम्ही जुनी जाणती माणसं.
तुम्हीच असले सवाल करायला लागल्यावर कसं व्हायचं? जानोजी म्हणाले. आपण बोलून चूक केली की काय असं बाबाजीला वाटायला लागलं. हंबीररावांनी अपराधी वाटायला लागलं. वातावरण गंभीर झालं. अहो बाबाजी, थोरल्याचं टाकून धाकल्याचं लग्न करायचं हे तुम्हाला तरी पटतंय का? जानोजींच्या या उलगड्यानं दोघांचाही चेहरा उजळला. दुधात साखर पडली राज, पोरगी राणी होणार. जानोजींचं पित्त खवळलं. ते रागातच म्हणाले, का मानसिंग काय वाईट आहे का? आमच्यासाठी दोघंही सारखीच, वाडा नाही जोडा मोलाचा. हंबीररावांनी सारवासारव केली. बाबाजीनं किल्ल्यातील देवळावर साखर ठेवायला सांगितली. हंबीरराव बिगीनं बाहेर गेले. नवरदेवाला बोलवा, जानोजींनी सेवकाला आदेश दिला. तोवर ही खबर राजवाड्यात पसरली. मानसिंगाला तर मनासारखं घडल्यानं समाधान वाटलं. हंबीरराव देवाला साखर ठेवून आले. खांडसरी जानोजींच्या हातावर देत हंबीरराव म्हणाले, मुहूर्त काढा लगेच लग्नाचा, आम्हाला तयारीला वेळ घावल. जानोजींनी मान हलवली. तेवढ्यात रावरंभाला बोलवायला गेलेला सेवक वापस आला. रावजींना बोलवलं नाहीत? जानोजींनी विचारणा केली. सेवक जवळ जात कानात काहीतरी कुजबुजला. तसे जानोजींच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले. भल्या सकाळीच माहेलका आणि रावरंभांनी करमाळा सोडलं. तरीही सकाळपर्यंत या कानाची त्या कानाला खबर नव्हती. ते रोज पहाटे देवाच्या दर्शनाला आणि नमाज पढायला जात, म्हणून कोणाला त्यांचा मागमूस नव्हता. अंगावर उन्हा आली तेव्हा ते राशींच्या यमाई मंदिरात होते. 2 घंट्याचा प्रवास झाला, पण माहेलका एक शब्द बोलली नाही. दर्शनानंतर विसावा झाला. रावरंभांनी सवाल केला तरीही ती गप्पच. बरं, नका बोलू, पण पुन्हा भागानगरला का निघाला होता? पुन्हा तेच आम्हाला नाही बोलायचं, माहेलका उत्तरली. त्याची वजह तर कळली पाहिजे, रावरंभा म्हणाले. वजह तुम्ही ढुंढाळायची, माहेलका गुस्सात म्हणाली. करमाळ्यापासून राशींपर्यंत तीच ढुंढाळत होतो, पण नाही सापडली. रावरंभा मिश्किलपणे म्हणाले. असं कसं? आश्चर्याचे भाव चेहऱ्यावर आणत माहेलकाने सवाल केला. हां, तसंच. रावरंभांनी आपलं मत मांडलं. आम्हाला जाऊ द्यायचंय भागानगरात आणि उरकून टाकायची शादी. तुम्ही उगाच पालखी अडवून पुण्याकडे वळवली. माहेलकानं रात्रीपासून साचलेला गुस्सा प्रकट केला. मी नाही येणार तुमच्या आड. खुशाल निकाह करा आणि व्हा मोकळे. माहेलकाच्या या गुस्स्यावर रावरंभा पुन्हा मिश्किलपणे हसते. आम्हाला माहीत होतं कालपासून तुमच्या मनात काय चाललंय ते, रावरंभा म्हणाले. तरीही तुम्ही त्यात सामील झालात? माहेलकानं आश्चर्य प्रकट केलं. आम्हाला आबासाहेबांचं मन दुखवायचं नव्हतं, रावरंभा म्हणाले. असं चोरासारखं पळून आल्यावर नाही दुखावणार मन. मासाहेबांना काय वाटेल? इसलिए बेहतर है आप चले जाए यहाँ से. अजून वेळ गेली नाही राजे, तुम्ही आवरा, सावरा स्वतःला. माहेलकानं त्याग करायची तयारी दाखवली. रावरंभांसाठी तिनं आपल्या सुखांना जिंदा दफन केलं. पण दुसरीकडे तिला रावरंभांच्या आयुष्यात दुसरी स्त्री सहन होईना. आबासाहेबांनी जिंतीकर भोसल्यांशी सोयरीक जोडायच्या हालचाली सुरू केल्यापासून ती अस्वस्थच होती. त्याच रागातून ती करमाळा सोडून निघाली होती. रावरंभांना याची कुणकुण लागल्यावर त्यांनी मागोमाग येत तिला पुण्याकडे आणलं. एक वेळ दुश्मनावर केलेली चाल आवरू, पण आम्हाला माहेलकाच्या प्रेमातून कोणी आवरू शकत नाही. अभी भी समय है, संभल जा, माहेलकाने विरक्तीच्या भाषेत समजावलं. हम फिसले ही कहाँ है, संभलने की बात कर रही हो. रावरंभांनी रागातच विचारणा केली. माणूस प्रेमात पडतो आणि एकदा पडलेल्या माणसाला उठता येत नाही, हा आजवरचा रिवाज आहे. उगाच आम्हाला कोणत्याही गोष्टीचा दाखला देऊ नका. आमच्यात बदल व्हायचा नाही आणि उगाच तुम्ही दुनियेचा ख्याल करू नका. ही दुनिया करते का आपला विचार? रावरंभांनी टोकाचा विचार मांडला. माहेलकाला या भूमिकेचं आश्चर्य वाटलं. तिच्या मनातील किलमेश दूर व्हावं यासाठी रावरंभांनी असा अवतार बदलला होता. दूर लोटूनही त्यांच्या स्वभावात काही बदल होईना असं दिसल्यावर तिनं कडाडून त्यांना मिठी मारली. दुपारी त्यांनी सिद्धटेक गाठलं. भीमा नदीत जलविहार करत ते सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले. तिथून पेडगावकडे सरकले. सकाळी घडलेल्या प्रकारानं मानसिंग कमालीचा आनंदित झाला.
काही गोष्टी आम्ही न मागताही होत आहेत याबद्दल त्याने देवाचे आभार मानले. जिंतीकरांपुढे सकाळी झालेली मानहानी जानोजींच्या चांगलीच जिवारी लागली होती. परंतु नेमकं काय घडलं हे त्यांनी दडवलं. उद्या जर या गोष्टीचा बोभाटा झाला तर, या विचारानं ते घायाळ झाले. मानसिंग तर वाईटावरच टपलेला. तो आलाच. आबासाहेब, आता कळलं ना कोणात दोष येते? जानोजींनी त्याला मुद्दाम डिवचलं. तुमच्या मनासारखं झालं बाळराजे, जानोजींनी त्याला फटकारलं. आबासाहेब, तुमचं हेच पटत नाही बघा आम्हाला. रावजी त्या बाईपायी खुळे झाले, सगळ्यांना अंधारात ठेवून निघून गेले. यात आमचा काय अपराध? निदान त्यांनी तुम्हाला आणि मासाहेबांना तरी सांगायचं होतं. मानसिंगाने परिस्थिती पाहून आपलं म्हणणं मांडलं. चांगला मौका मिळाला नाही तुम्हाला काळी करतूत झाकायचा. जानोजींनी त्यांची कान उघडणी केली. हे बरं आहे आबासाहेब तुमचं. आमची बोटभर चूक झाली तर आमचे कान उपटणार आणि रावजींचा अपराध पण आमच्याच गळ्यात मारता. हे रीतीला धरून नाही. त्यांचे गुन्हे तुम्ही नजरेआड करत आलायत म्हणून त्यांची ही हिंमत वाढली. मानसिंगाच्या या गाराण्यात तथ्य असल्याचं जानोजींना वाटलं. आबासाहेब आपल्या म्हणण्यावर काही विचार करायला लागले आहेत हे पाहून मानसिंगच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. आबासाहेब, आता फैसला करायची वेळ आली. अशा बदफैली युवराजाला तुम्ही राज्य सोपवायला निघालेत. विचार करावा, नाहीतर रावजी त्या बाईच्या पदरात ही वतनं टाकायला मागे पुढे पाहायचे नाही. तुमच्या मागं या राज्याचं वाटोळं व्हावं असं वाटतंय का आबासाहेब? तुम्ही आमच्या जाण्याची वाट पाहायला निघाले का? जानोजींनी त्याला फटकारलं. पोरकं पोर म्हणून आम्ही रावजीला आईबापाची माया दिली, पण आता बस, सहनशक्तीच्या पलीकडे गेलंय सगळं. एका नाचीसाठी आपल्या माणसांना असं तोंडघाशी पाडलं. ही गोष्ट नजरअंदाज करण्यासारखी नाही आबासाहेब. महारावांनी आत आल्या आल्या त्यांनी जानोजींवर भडीमार केला. उखळी तोफांचा मारा केल्यासारखं उसळून उठत जानोजी म्हणाले, झालं ना तुमच्या मनासारखं? बसवा त्यांना गादीवर आणि आम्हाला घाला गारीत, मग चैन पडेल तुमच्या कुडीला. या मारानं दोघेही घायाळ झाले. तसं नाही आबासाहेब, महारावांनी समजावण्याचा प्रयास केला. तुम्ही मानसिंगाची जबान बोलायला लागलेत म्हणल्यावर दुसरं काय म्हणणार? जानोजींनी दोघांचा मनसुबा उधळून लावला. रावरंभा माहेलकाची काळजी घेत पुढे निघाले. पेडगावात त्यांनी मुक्काम केला. किल्ल्यास भेट देऊन माहेलकानं माहिती घेतली. नदी काठावरी त्या वास्तूतील कोरीव शिल्प वेदनादायी इतिहास सांगत होते. माहेलका इतिहास अभ्यासक असल्यानं ती कुतूहलानं प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करत होती. हा किल्ला रावरंभांच्या जहागिरीत होता. माहेलकाबाई साहेब, नुसता हा किल्ला नाही, इथे मराठे शाहीतील एका योद्ध्याच्या पराक्रमाच्या स्मृती आहेत. मोगल बादशाह औरंगजेबाला कळली असेल शिवपुत्र छाव्याची डरकाळी. रावरंभांनी जवळ जात माहेलकाला माहिती दिली. जी राजासाहेब, हिंदुस्थानचा इतिहास ही घटना विसरणार नाही. क्रौर्याची परिसीमा गाठली त्या बादशाह. माहेलकानं सहमती दर्शवत मतप्रदर्शन केलं. तो आलमगीर बादशाह पुऱ्या हिंदुस्थानात नंगानाच करीत राहिला. त्याच्या साम्राज्यापुढे एकाही मर्दाची छाती ताणली नाही. पण शिवछत्रपतींनी त्याची मस्ती उतरवली 4 मावळे घेऊन. इथेच त्याची गार भरली. शेवटी त्याला महाराष्ट्र गिळता आला नाही. रावरंभा आपला गौरवशाली इतिहास बयां करत होते. किल्लेदार सदाशिव ठाणेकर राजांची खातिरदारी करत काही वास्तू दाखवत होते. या माहितीनं माहेलकाचे काळीज व्याकुळ झालं. संभाजी राजांच्या छळाचा प्रसंग तिच्या डोळ्यापुढे उभा राहिला. इथेच मुक्कामाच्या बेतानं रावरंभा आले होते. पण माहेलकाला अस्वस्थ वाटायला लागलं. शंभूराजांच्या छळाची कहाणी ऐकून दिवस बुडायला गेला असताना ती रावरंभांजवळ गेली. राजाजी, आपला मुक्काम इथे नको. रावरंभा हसले. त्यांनी माहेलकाचा मनमानस ओळखून हसत मान हलवली. तिकडे सिकंदर जहाचा ताफा पाटसच्या पुढे सरकला होता. उद्या तो पुण्यनगरीच्या वेशीवर धडकणार होता. त्या बेतानं रावरंभाही निघाले होते. रावरंभा परतल्याची खबर आल्यापासून सिकंदर जहा बिनघोर होता. त्यानं रावरंभाला जल्दी येण्याची सूचना केली होती. म्हणून रावरंभांनी आज दिवस मावळतीला गेला असतानाही मुक्काम हलवण्याचा आदेश केला. सिकंदरपेक्षा त्यांना माहेलकाची काळजी होती.
सामानाची आवराआवर करतानाच कडू सापडला. तोपर्यंत खाशा स्वारांसह रावरंभा माहेलकासह भीमा पार करून पेशवाईत उतरले. वनाजीनं पुढे जाऊन मुक्कामाची तजवीज केली. पेशवाची शादी पुऱ्या मराठेशाहीत चर्चेचा विषय ठरली होती. पेशवे मराठ्यांचे कारभारी, पण या लग्नातला राजेशाही थाट साऱ्यांनाच अवाक करत होता. पेशव्यांचा कारभारी नाना फडणीसाला या शादीतून हिंदुस्थानातील दुश्मनांना धाक दाखवायचा होता. थोरले बाजीरावांनंतर मराठेशाहीची सर्व सूत्र पेशव्यांकडे आली. त्यांच्या पराक्रमानं मराठेशाहीची हद्द थेट दिल्लीला भिडली. पुढे मराठेशाहीचा कारभार पुण्यातून हाकला जाऊ लागला. पण पानिपतच्या युद्धानं पेशवाईचीही पार रया गेली. भाऊबंदकी बोकाळली. त्यामुळे छोटे मोठे चुहेही मुजोर बनून धाक जमवू लागले. या धबाडग्यात नाना फडणीसानं माधवरावाला गादीवर बसवून पेशवाईचा कारभार हाती घेतला. पेशवाई अजून जित्ती हाय असा संदेश या शादीतून द्यायचा होता. त्यामुळे आहे त्यापेक्षा बडेजाव सुरू होता. नाना जातीनं साऱ्या व्यवस्था सकाळ संध्याकाळ पाहत होते. महिनाभरापासून जेवणावळी उठत होत्या. दुपारची पंगत उठली आणि नानांजवळ वर्दी आली. सिकंदर जहा नगरवेशीवर आल्याची खबर मिळाल्यानं नानांच्या चेहऱ्यावर आनंद प्रकटला. आओ निजाम अली के बच्चे आओ, कल पुरी निजामशाही आमचीच होईल, पेशव्याच्या मालकीची. नानानं मनातल्या मनात खुशीचे तरंग उठवले. जल्दी शनिवार वाड्यावर जाऊन निजामपुत्र आल्याची खबर श्रीमंतांना द्या. नानांना आदेश सोडताच सेवक घोड्यावर दौडला. मुठा नदी पल्ल्याड निजामपुत्राचा तळ होता. येरवडा परिसरात त्याची मुक्कामाची सोय केली होती. देशोदेशीचे राजे, सरदार, जमीनदार, व्यापारी आले होते. त्यांच्या मानाप्रमाणे व्यवस्था लावली होती. पण सिकंदर जहासाठी खासा इंतजाम होता. त्या तळावरील व्यवस्था पाहणाऱ्याला नानानेच बोलवून घेतलं. खिदमतदार वाढवा, खासी तजवीज करा, काही कमी पडायला नको, कामात कसूर ठेवू नका. एखादी चीज त्यानं मागितली आणि मिळाली नाही, अगर विलंब झाला तर आम्हाला ते चालणार नाही. तुम्ही कसूर केला तर पुऱ्या पेशवाईची आबरू जाईल. रात्रीची ही व्यवस्था चोख करा. त्या निजामपुत्राला रंगेलपणा करायची सवय आहे. त्याची सोय केली आहे आम्ही. पुरवा एक एक रोज राज्याला. कळू द्या त्याला पेशवाईची मेहमान नवाजी. सुरा सुंदरी पुरवा. आमची परवानगी घ्यायची गरज नाही हरघडी. नानांनी जातीनं निजामाच्या व्यवस्थेत लक्ष घातलं होतं. तेवढ्यात श्रीमंत येत असल्याची वर्दी आली. नाना बिगीनं त्यांच्याकडे जाण्यासाठी वळले. प्रवासात थकल्यानं निजामपुत्र आराम करत होता. रावरंभा त्यांना तासापूर्वी येऊन मिळाले होते. उरुळी कांचनमध्ये त्यांची भेट झाली होती. नगरवेशीवर वनाजीला माहेलकाजवळ थांबवून रावरंभा सिकंदर जहाच्या जवळ गेले. त्यांना पाहून सिकंदर जहाचा चेहरा खुलला. रावरंभा आल्यानं उमरा हिरमुसला. अरे कहाँ गए थे आप? सिकंदरनं सवाल केला. रावरंभा हसत उत्तरले, आपको सब पता है. आम्हीच कळवलं खुदावंतांना. तुमच्या बिगर आम्ही शादीला जाणार नाही. तुमच्या बिगर आमचं इथे मराठेशाहीत पान कसं हलायचं. सिकंदर जहाने रावरंभावर असा विश्वास दाखवल्यानं उमराला आपण विश्वासघातकी असल्यासारखं वाटलं. रावरंभांना ते जाणवलं. त्यांनी मुद्दाम सिकंदरला विचारलं, आम्ही नसलो म्हणून काय झालं? उमरा साहेब एकटेच काफी आहेत. त्यांच्याकडे तजुर्बा आहे. आम्ही तुमची बात करतो आणि तुम्ही दुसऱ्याचं कौतुक सांगता. कोणाची काय अवकात आहे हे आम्ही जाणून आहोत. सिकंदरने अवकात काढल्यानं उमरा चिडला. फर्जन, आम्ही सिर्फ तुमचे चाकर नाही, रिश्तेदार आहोत हे भुलला काय? एका चाकरासमोर आमच्या आबरूचे धिंडवडे काढू नका. उमरा काकुळतीला येत म्हणाला. रावरंभानीच विषय बदलला. कशी काय झाली सफर? तुमची नवी बेगम काय म्हणतीये? ह्या सवालानं सिकंदर जहा चिडला. तुम्ही बसले करमाळ्यात इश्कबाजी करत माहेलकासोबत, आणि आम्ही बसलो इकडे मांडीवर मांडी टाकून साऱ्या प्रवासात. आम्ही तिला बेगम म्हणून कबूल केलंय, पण ती कांधील माशीसारखी डंख मारते. सिकंदरच्या या निवेदनावर रावरंभा हसले. काय म्हणणं आहे तिचं? रावरंभांनी प्रश्न केला. तिला लगेच बेगमपुरा चाहिए. आम्ही तिच्यासोबत सिर्फ अय्याशीसाठी तिला उचलून आणलंय.
मी काही आम जनानी औरत राहणार नाही, निकाह कबूल करा असा धोशा लावते. हर घडी तुमची आणि माहेलकाची मिसाल देत राहते. सिकंदर जहाने फुलमतीचं म्हणणं रावरंभांना सांगितलं. या उत्तराने रावरंभा थोडे आत्ममग्न झाले. आपण दुसऱ्यासाठी प्रेमाची मिसाल बनलोय खरे, पण माहेलकासोबत शादी करायला आपल्या घरच्यांचा किती विरोध आहे. बाबासाहेबांना ती जनानी औरत म्हणून मान्य, पण नाचून म्हणून ती हरगीज चालणार नाही. सिकंदर जहाने फुलमतीचं म्हणणं सांगितल्यावर रावरंभांना ओझं पडल्यासारखं वाटलं. माहेलकाही फुलमतीसारखा विचार करत असेल का? या विचारानं ते मग्न असतानाच हलकारा आला. श्रीमंत माधवराव पेशवा, नाना फडणीस जातीनं नगरवेशीवर निजाम पुत्राच्या स्वागतासाठी येत आहेत हो. रावरंभा सावध झाले. साऱ्या छावणीत धांदल उडाली. डोक्यावर रंभाई स्वागताचे डफ कडाडले. तुताऱ्यात जान आली. शाहिरांनी आरोळी ठोकून पोवाडे सुरू केले. त्या स्तुतिगानानं सिकंदर जहां भारावला. समोरून वामनमूर्ती पेशवा ऐटीत चालत येत होता. मागोमाग नाना शेला सावरत चालत होते. लांब लांब ढांगा टाकत ते पेशवा आणि आपल्यातील फासला कमी करत होते. त्या दुडक्या चालीमुळं त्यांच्या कानातील मोत्यांचे कुंडल हलत. फरसंदही पुढे आला. त्याने माधवरावांना पाहिलं नव्हतं, पण डोक्यावरील पगडीमुळे तसेच रुबाबावरून त्यानं ओळखलं. पेशव्याच्या चेहऱ्यावर कमालीचं तेज होतं. त्या भर दुपारी ते आणखीच उजळून निघालं होतं. सिकंदर जहां काही कमी देखणा नव्हता. जणू काही दोन तेजपुंज तारे एकमेकांवर आदळतात की काय असाच भास पाहणाऱ्यांना होत होता. दोघेही समोरासमोर झाले. श्रीमंतांनी सिकंदराला आलिंगन दिलं. मराठा साम्राज्यात निजामपुत्र सिकंदर जहांचं स्वागत आहे. पेशवानं स्वागत केलं. शुक्रिया. ते स्वागत निजामपुत्रानं आत्मीयतेनं स्वीकारलं. माधवरावांनी उच्चारलेले हे शब्द सिकंदराला भावले. त्याने भागानगराहून आणलेला नजराणा पेश करत शादीची मुबारकबाद दिली. उद्या हळदीची रस्म. आप अभी आराम फरमाइए. कल आना शादी के मंडप में, हम इंतजार करेंगे. नाना फडणीसाने पुढे होत निमंत्रण दिलं. नानाजी जरूर आएंगे. सिकंदर जहांच्या वतीनं उमराने शब्द दिला. तुमच्यासोबत रावरंभ आहेत. तुम्हाला फिकीर करायची गरज नाही. तुम्ही बिनघोर राहा. हा मुल्क तुमचाच आहे असं समजा. आमचं वैर मैदानापुरतं, बाकी आम्ही माणुसकी जपतो. नानाच्या या राजनीतिक स्वागताला सिकंदरनेही तसंच उत्तर दिलं. आमची मेहमान नवाजी बघायला तुम्हाला भागानगराला यावं लागेल. क्यों नाही, जरूर आएंगे. नानानं त्वरित जबाब दिला. मनात म्हणाला, त्याचाच तर इंतजार करतोय कधीचा. भागानगरात मराठेशाहीचा जरी पटकन नवाजी करायला उतावळ झालोय. श्रीमंतांनी जसं शादीचं निमित्त करून तुम्हाला पुण्याला बोलावलं तसं तुम्ही करावं, म्हणजे भागानगरात नानांना कळेल. रावरंभांनी सिकंदर जहाला सुझाव दिला. त्यानं रावरंभांकडे आश्चर्यानं पाहिलं. फुलमतीला बेगम करण्यासाठी करावी लागल ना शादी. रावरंभांच्या या सल्ल्यावर सिकंदर हसला. या, इथे तुमचा तळ, नदीच्या पलीकडे. नानानं माहिती दिली. तोपर्यंत श्रीमंत पेशवा निघून गेला. पाठोपाठ नानाही गेले. मात्र जाताना त्यानं तुमची खास व्यवस्था आहे रात्रीची, या आस्वाद मराठमोळ्या पाहुणचाराचा. या वाक्यावर सिकंदर जहां हसला. लग्न 2 दिवसावर आल्यानं पुण्यनगरी गजबजून गेली होती. नवाब, सरदार, निजामशाह दाखल झाला होता. प्रत्येकाचे वेगवेगळे निशाण, सैनिकांचे पोशाख, रंगबेरंगी पेहरावांनी पुण्याचं चित्रच बदलून गेलं. काही अरबी पाहुणेही आले होते. इंग्रज, पोर्तुगीजांनाही निमंत्रणं होती. पेशवा आणि नानाला इंतजार होता तो छत्रपतींचा. आज संध्याकाळी ते येणार होते. त्यांची व्यवस्था शनिवार वाड्यातच केली होती. सिकंदर जहांचा लवाजमा तळावर पोहोचला. रावरंभासोबत माहेलकाई आली. पेशवा येथील बारकावे निरखीत ती प्रवास करत होती. नदीवरील घाट तिला भावला. पुण्याबद्दल तिनं काही अंदाज बांधला होता, तो तंतोतंत खरा ठरला. सिकंदर जहाला तळावर पोहोचवून
रावरंभा माहेलकाच्या मुक्कामी गेले. ते त्यांचा इंतजार करत होते. कैसा लगा पुन्हा, त्यांनी तिला विचारणा केली. देखाई का, जरा आराम. रावरंभांनी तिला सल्ला दिला. हमारे जिंदगी में आए. च्या उत्तराने रावरंभा हसले. हमारे वाला है. त्यांनी सूचक वक्तव्य केलं. माहेर हसली, ठीच सामावली. संध्याकाळी पालखी सजली. दोघेही एकसाथ पुणे शहराची सफर करण्यासाठी निघाले. मुठा नदी पार करून त्यांनी शहरात प्रवेश केला. एक एक पेठ नजाकतीनं बसलेली. काही पेठा बैठ्या घरांच्या, काही दुमजली, तर काही हवेल्या होत्या. मात्र या सर्व घरात एक समानता होती. प्रत्येक अंगणात सडांस मार्जन केलं होतं. गुढ्या तोरणं लावलेली. हरेक घरात उत्सवी वातावरण. आपल्या शादीचाही असाच थाट असेल. रावरंभांनी माहेलकाला स्वप्न दाखवलं. त्यांच्या त्या वाक्यावर ती नाजूक हसली. मुझे नहीं लगता आबा साहब ऐसा होने देंगे. उनकी फिक्र मत करो, हम मना लेंगे. रावरंभांनी दिलासा दिल्यानंतरही तिच्या चेहऱ्यावरचे काळजीचे ढग दूर झाले नाहीत. तिचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी रावरंभांनी पुढचा नजारा पाहायला लावला. फुलांनी सजवलेला शनिवार वाडा मावळतीच्या उन्हात आणखी सुंदर भासत होता. माहेलकाच्या डोळ्यासमोर मस्तानी उभी राहिली. तिला हा वाडा प्रेमाचं स्मारक वाटायला लागला. पालखी पर्वतीच्या दिशेने निघाली होती. देवीच्या पायावर नतमस्तक होऊनच पुणे दर्शन घ्यावं असा रावरंभांचा बेत होता. लाल किल्ल्याजवळून ते आले होते, पण ते तिकडे वळले नाहीत. रावरंभा स्वप्नात दंग होते. या शनिवार वाड्यातच मस्तानीची कहाणी फुलली. बाजीरावाच्या कलेजाला थंडक मिळाली या वास्तूत. आपल्या प्रेमाची वास्तू कुठे असेल माहेलकाची? भागानगरात की करमाळ्यात? रावरंभांनी तिला विचारलं. प्रेमाच्या वास्तूचा इतिहास फार चांगला नाही राजे. सलीम अनारकलीच्या प्रेमाचं फूल उमललं का? जिंदा दफन झाली. हा शनिवार वाडा पेशव्याच्या पराक्रमाची अगर ऐश्वर्याची साक्ष नाही, मस्तानीच्या आणि तिच्या बाळाची छळछावणीही, तिनं त्रागानं सांगितलं. पण प्रेमाची मिसाल आहे त्यातला मस्तानी महल. रावरंभांनी तिला आधार दिला. लोकांसाठी हे प्रेमाचं मंदिर असेल, लेकिन असल बात क्या है रावजी? याच वास्तूत कट शिजला ना मस्तानीला मारण्याचा. ती राजाची मुलगी, पण मानलं का तिला आपल्या पेशवाईनं? झाली का ती पेशवीणबाई? माहेलकाच्या या सवालानं रावरंभा पुरते घायाळ झाले. मीही नर्तकी. तुमचा घराणा मला सुनेचा मान देईल? आबासाहेबांनी तर तुमच्या लग्नाची तारीखही काढली असेल आत्तापर्यंत. आपली ही शेवटची भेट ठरेल कदाचित. म्हणून या शनिवार वाड्याला प्रेमिकांचं प्रेरणास्थळ म्हणावं की स्मशानभूमी, काही कळत नाही रावजी. असं का म्हणता माहेलकाबाई? रावरंभा व्याकुळ होत म्हणाले. स्मशान घाट म्हणू नको तर काय म्हणू? ज्या सौंदर्यवतीच्या पायातील घुंगरांचे मंजूळ प्रेमगीत ऐकू यावं, त्या वास्तू छळ, कपट, कारस्थानाचा आवाज कानावर पडतो. त्या कर्कश आवाजानं कांठाळ्या बसण्याची वेळ आली. विरे होऊन जाऊ त्या वास्तूचं गुणगान ऐकून. माहेलकाच्या डोळ्यातून पाणी ओघळू लागलं. रावरंभांनी तिला जवळ घेतलं. पालखी बरीच पुढे गेली होती. शनिवार वाडा दिसेनासा झाला. पर्वतीच्या दिशेनं पालखी निघाली, तरीही माहेलकाच्या काळजात धग कमी झाली नव्हती. त्या कलावतीचे पाय या वाड्याला लागले म्हणून गोमूत्रानं तो धुवून काढता. मग कशासाठी या वास्तूला प्रेम मंदिर समजायचं? कोण जाणे, माझ्या मुक्कामामुळे करमाळ्यातही असंच कशावरून घडलं नसेल. हा विचार तिनं रावरंभांना बोलून दाखवला. नुसत्या विचारानंही तिच्या डोळ्यापुढे अंधार दाटला. माहेलकाबाई, दिल छोटा करू नका. तुम्ही एक बाजू पाहता. रावरंभांनी जबाब दिला. नाही, ती हकीकत आहे. माहेलकानं आपली बाजू लावली. तुम्ही सलीम अनारकलीच्या प्रेमाची मिसाल देता. तिला जिंदा दफन केलं हे खरं,
पण भिंतीत गाडल्यानंतरही ती जिवंत राहिली की नाही आजपर्यंत? मस्तानी बाजीरावाच्या अधुऱ्या प्रेम कहाणीची तुम्ही परवड सांगितली, पण आम्ही त्या नजरेनं पाहत नाही त्याकडं. बाजीरावानं अतुलनीय शौर्य गाजवलं, मराठेशाहीला ऊर्जितावस्था आणली, भीमथडीचं तट्ट, गंगा यमुनेचं पाणी प्यालं. पण ही मर्दुमकी किती लोकांना माहिती? बाजीराव या गोष्टीसाठी नाही ओळखले जात. त्यांचं नाव उच्चारलं की मस्तानीच डोळ्यापुढे उभी राहते. मस्तानीमुळे त्यांचा हा पराक्रम फुलला असं मानतो आम्ही. ती केवळ त्यांची प्रेमिका नव्हती, तर प्रेरणा होती. ते प्रेमिकांसाठी मिसाल बनले. रावरंभा म्हणाले, पण कधी? हे जग सोडल्यावरच ना. काय उपयोग असल्या प्रेमाचा? माहेलकानं ताबडतोब जवाब दिला, आपली दास्ता अशी होईल कशावरून? आणि झाली तरी आम्ही त्यासाठी तयार आहोत. रावरंभांनी मरणाची तयारी दाखवली. कशाला माझ्यासाठी स्वतःचं वाळवण करून घेता? अजून वक्त आहे. फिरा माघारी, वास्तव स्वीकारा. त्यापासून मुकरता नाही येणार. मी माझा इतिहास, भूतकाळ बदलू नाही शकत. ही जातीची, मजहबची दरी नाही पार करू शकत. माहेलकानं वास्तवापासून पळणाऱ्या रावरंभांना समजावलं, बंद करा ही तुमची बकवास. आम्ही काही एक ऐकून घेणार नाही. आम्ही आता अर्धा रस्ता केलाय, तिथून माघारी फिरणं नाही. जानची बाजी लावली आहे या प्रेमासाठी. रावरंभांनी आपला मनसुबा सांगितला. जानच नाही राहिली तर काय उपयोग आहे त्या मोहब्बतचा? तुमचा जीवच माझ्यासाठी महत्वाचा. माहेलकानं भूमिका मांडली. आमचा फैसला झालाय, त्यात बदल नाही. बाजीरावांसोबत झालं ते आमच्यासोबत होईल कशावरून? त्यांच्यासाठी मस्तानी अखेरच्या श्वासापर्यंत व्यवस्थेशी लढली. इथे तुम्हीच काढता पाय घ्यायला लागलात तर आम्ही मैदानात राहून कोणासाठी तलवारी मारायच्या? रावरंभा हताशपणे बोलले, आपली सोच अलग है राजाजी. माहेलकानं खुलासा केला. हाँ, सोच अलग है, इसलिए तो आपसे बेपनाह मोहब्बत करते हैं. और दूसरी बात, आप में कोई अलग है यह मानते हैं. आणि मोहब्बतमध्ये आग का दर्या नसेल तर त्यात मजा ती काय? लहानपणापासून आम्ही आगीशी तर खेळत आलोय. थोरले साहेब वतनाच्या मोहब्बतासाठी धारातीर्थी पडले. त्यांच्या मोहब्बताच्या खातीर मासाहेब सती गेल्या. मोहब्बतासाठी जीव गमावणाऱ्यांचा वारसा आम्हाला असा आंदण मिळालाय. रावरंभांच्या या अंदाजामुळे तिचा नाईलाज झाला. ही सारी पार्श्वभूमी असल्यावर आमच्यासारख्या माणसाला भीती कसली? एक सांगू का? या आलम दुनियेलाच किंमत नाही. अपूर्णातच एक गती असते, तीच आम्हाला भावते. तुम्हा शायरांच्या दुनियेत चंद्रकोर महत्वाची की पुरा चांद? माहेलकाला त्यांनी सवाल केला, पण ती काहीच बोलली नाही. म्हणून रावरंभाच पुढे म्हणाले, चंद्रकोरीवर सगळ्यांची प्रीती असते, तशी आमचीही आहे. आमची मोहब्बत चंद्रकोरीसारखी आधी अधुरी राहिली तरी आम्हाला काही तक्रार नाही या जिंदगीबद्दल. का म्हणून खफा व्हायचं तिच्यावर? का वाहवत जायचं? उलट आपल्या मागं तिला फरफटत आणायचं. रावरंभा एक सलगी आपली बाजू मांडत होते. या भूमिकेमुळे माहेलकाला त्यांची आणखीच काळजी वाटायला लागली. राजाजी, तुमच्याशी नाही, आमच्याशी झगडा सुरू आहे. तुमच्यामुळे या जिंदगीला अर्थ आलाय. ही शान व शौकत तुमच्या बिगर काय कामाची? तुमच्या मोहब्बतासाठी अशा हजार जिंदगी कुर्बान. पण कुर्बानी देऊन तरी काय हासिल? ती आगतिकपणे बोलत होती. आमची कुर्बानी तुम्हाला उद्ध्वस्त करून याचाच डर. तुम्ही बेखौफ असाल, पण आम्हाला तुमच्या बेखौफपणाचाच खौफ वाटायला लागला. माहेलकानं काळजी वाहिली. आपल्यासारख्या शायराची दुनिया अलग असते. त्यात आपण पडलो प्रेमिक. आपल्या दुनियेला या दुनियेचे कायदे कानून नाही बांधू शकत. तरीही या दुनियेचा, तिच्या रिवाजाचा मुलाहिजा ठेवला पाहिजे. नाहीतर तुम्ही मोहब्बताच्या दुनियेचे कितीही मोठे सिकंदर असाल तरी काही उपयोग नाही. वस्तुस्थिती तुम्ही नजरअंदाज करता राजेसाहेब, पण मला नाही करता येत. तुम्ही माझ्यासाठी आपल्या सुखाचा सौदा करायला निघालात आणि तो आम्ही हरगिज होऊ द्यायचो नाही. आम्ही तुमच्या जिंदगीत आलो आणि तुमची जिंदगी बर्बाद झाली असं लिहायला इतिहासाला मोका नाही मिळून द्यायचा आम्हाला. माहेलकानं आपला मनसुबा जाहीर केला. रावरंभाची तिला आणखीच काळजी वाटायला लागली. ती बोलली काहीच नाही,
पण तरीही तिच्या विचारी चेहऱ्याकडे पाहून रावरंभांनी तो ओळखला. माहेलका कशासाठी आपल्याला परावृत्त करतेय याचा त्यांना अंदाज आला. म्हणून ते शेवटच्या पायरीवर येऊन बोलत होते. पालखीचे भोई दुडक्या चालीत निघाले. त्यामुळे पालखी हेलकावे खात होती. आत बसलेल्या दोन प्रेमिकांच्या मनाचीही अवस्था काही वेगळी नव्हती. पालखीप्रमाणेच दोघांच्या मनात विचार अविचारांची वावटळ सुटल्यानं ते हेलकावे खात होते. पर्वतीची चढण लागल्यानं भोई हळूहळू चढत होते. एक एक पाऊल टाकणं त्यांना कठीण झालं. एव्हाना रावरंभांना ते जाणवलं. रुक जाओ म्हणत त्यांनी भोयांना पालखी थांबवण्याचा आदेश केला. रावरंभा खाली उतरले. माहेलकालाही त्यांनी हात दिला. पालखी पर्वतीला येईपर्यंत अंधार दाटला होता. त्या अंधारातून वाट काढत ते दोघे निघाले. पालखीचा मुख्य भोई ओरडला, राजाजी मत जाइए, अंधेरा है, हम मेणा लेके आते हैं. सेवकाने स्वामीनिष्ठा दाखवली. तर रावरंभांनी माणूसकी. भोयाकडे पाहत ते पुटपुटले, जिंदगीत येणाऱ्या अंधारापुढे हा काहीच नाही. रावरंभांनी भोयांचा जीव जाणला. माहेलकालाही ते जाणवलं होतं. म्हणून ती रावजींच्या हातात हात देऊन चालली होती. मात्र चढण कमालीची होती. त्यामुळे तिला धाप लागली. रावरंभांनी तिच्या हातातील हात सोडला आणि तिला दोन्ही हातावर उचलून घेतलं. राजाजी ये क्या कर रहे हैं आप? लोग देख रहे हैं. लोग क्या, पूरी कायनात को देखने दो. हम अपनी मोहब्बत को कैसे दिल में बसाते हैं. आपका ये अंदाजा तो हमें पसंद है राजाजी. इस अदा पे तो हम फिदा है. दुनिया की फिक्र किसे है, हम तो आपके इस अंदाज के दीवाने हैं. माहेलकाने मनातल्या मनात रावरंभांविषयी आदरभाव व्यक्त केला. राजाजी इतका चांगुलपणा काही कामाचा नाही. सारे ओरबाडायला टपले. खयाल करीत जा स्वतःचा. माहेलकाच्या या काळजी वाहणाऱ्या स्वभावावर ते हसले. आम्ही नाही परवा करत परिणामांची. लोकांना कसं वागायचं तसं वागू द्या. आम्ही आमच्याच धुंदीत आणि अटीवर जगणार. परिणामों की चिंता तो कायरों को होती है, और वैसे भी आप है ना हमारा ख्याल रखने के लिए, इसलिए हमें मुसीबतों से डर नहीं लगता. रावरंभा बेखौफ बोले, हमें आपकी चिंता है इसलिए नीचे उतारने को बोल रहे हैं कब से. माहेलका ने अट्टहास किया. जो चीज बोझ लगती है समझो उससे आपको कोई लगाव नहीं होता. हम तो देवी की पालकी समझकर आपको सिर पे उठा चुके हैं. अभी थक गए तो पूरी जिंदगी कैसे काटेंगे. रावरंभांनी तिला सवाल केला. दुसऱ्याची तकलीफ खुद झेलायची रावरंभांचा स्वभाव माहेलकाला माहित होता. आपका ये अंदाज हमें पसंद है, ती म्हणाली. कौन सा. रावरंभांनी विचारणा केली. वैसे तो आपके अलग अलग अंदाज है, पर उसमें से दूसरों की तकलीफ कम करने के लिए खुद मुसीबत मोल लेना. रावरंभांनी स्मित केली. माहेलकाला काही कळेना. अस्वस्थ होत ती म्हणाली, राजाजी हसो मत, हम तहे दिल से कह रहे हैं. माहेलकाच्या या अति काळजीवाहू वाक्यावर ते पुन्हा हसले. तुम्ही आमच्यावर मोहब्बत करता म्हणून तुमची आदत जडली आम्हाला. कोणती आदत. दुसऱ्याचा जीव जाणण्याची. म्हणून तर आमची जान कुर्बान केली आहे. रावजी म्हणाले. तसं नाही राजाजी. तुम्ही आमच्या पायाला मुंग्या आल्या बसून बसून म्हणून उतरलो. बिलकुल नाही. पालखीचे भुई थकले म्हणून तुम्ही पायवाट धरली. बरोबर. हेही मान्य. पर आम्हाला चालायची तकलीफ होऊ नये म्हणून तुम्ही खुद आमचे भुई झालात. याची आम्हाला तकलीफ होते. आणि तुमच्यासारखंच आम्हालाही दुसऱ्याची तकलीफ नाही बघवत. माहेलकाने बरोबर रावरंभांना शब्दात पकडलं. आपल्या माणसांची कुठं तकलीफ असते. एखाद्या बाईनं कधी आपल्या मुलाकडे मेहनताना मागितलाय का सांभाळ केला म्हणून. रावरंभा पकडमध्ये येईना. माहेलका चिडली. म्हणाली, हमें तकलीफ देने की ठान ली है क्या, तो बेशक दे दो. गुस्सा मत करो. देखो सामने मंदिर आ गया, शायद भगवान भी हमारे पक्ष में है. रावरंभा म्हणाली. तिचा नाईलाज झाला. ती आणखी अस्वस्थ झाली. ती रावरंभांना घट्ट बिलगली आणि धुमसून रडायला लागली. रावरंभाच्या या अतिप्रेमाने तिचा कोंडमारा व्हायला लागला. म्हणून तिची तडफड सुरू होती. माहेलकाजी
देखो सामने से भगवान देख रहे हैं, आपका रोना शोभा नाही देता. रावरंभाने तिला परावृत्त करण्याचा प्रयास केला. मंदिराच्या पायऱ्या संपताच त्यांनी तिला खाली उतरवलं. संपली आमची सेवा. रावरंभांनी मुद्दाम तिला चिडवण्यासाठी शब्दप्रयोग केला. माहेलकानं नाक मुरडून नाराजी प्रकट केली. माहेलकाजी, पालथ्या घड्यावर कितीही पाणी ओतलं तरी ते खालीच ओघळून जाईल ना. तुम्ही उगाच कष्ट केले. त्या कष्टाने आम्हीच कष्टी झालो. तुम्हाला किती तकलीफ झाली आहे हे आम्ही जाणतो, आणि त्यासाठी जर काय सजा असेल तर ती आम्ही एका पायावर भोगायला तयार आहोत, असं म्हणत त्यांनी क्षमा मागितली. आता आम्हाला किती सलीम करा. अपराधी तुम्ही नाही, आम्हीच आहोत तुमचे. माहेलकानेच माफी मागितली. त्या दोघात हा गोड मिठा झगडा सुरू असतानाच खिदमतदार धावत आले. आइये राजाजी आइये. पुजाऱ्यानं स्वागत केलं. दोघेही देवीपुढे झुकले. पुजाऱ्यानं खणा नारळानं माहेलकाची ओटी भरली. लवकर पार्वती माई आपली ओटी भरो, असा आशीर्वाद दिला. रावरंभा हसले. माहेलकाही हसली. रावरंभांनी कमरेची थैली पुजाऱ्याच्या हातावर ठेवून पुण्याकडे प्रस्थान ठेवलं. वाटेत एकेका स्थळाची माहिती रावरंभा तिला देत होते. दोघांच्या बोलण्याच्या ओघात पुण्याच्या इतिहासापर्यंत ते आले. हे पुणे म्हणजे पुनवडी. छत्रपतींनंतर पुण्याची वाताहत झाली. थोरल्या रावरंभांनी पराक्रम केला आणि पुण्याची घडी बसवली. ही पुण्याची जहागिरी त्यांनी चालवली. शाहूराजे कैदीतून सुटल्यावर थोरल्या साहेबांनी मोगलांना वाटलं हा आम्हाला संपवायला. पुढे त्यांच्यात वितुष्ट आलं. छत्रपती शाहूंनी बऱ्याच लढाईत कच खाल्ली, नाहीतर ही निजामशाही शिल्लकच राहिली नसती. पण तसे होणे नव्हते. शाहूंसाठी रावरंभांनी जीवाचं रान केलं, पण त्यांनी नेहमी संशयानं पाहिलं. त्यांना कारण दरबारी भाट. त्यांना रावरंभा मान्यच नव्हतं. हत्तीच्या बळाचा हा माणूस डोईजड होईल असं त्यांना भरवलं जायचं. चंद्रसेन जाधव आणि घोरपडे घराण्यातही झगडा चालू होता. त्याचा फायदा काही दरबारी लोकांनी उठवला. मराठे शाहीतच तंटे बखेडे सुरू झाल्यानं सरदार मंडळही बावरली होती. निजाम मोगल त्यांना आपल्या फायद्यासाठी चिथवणी देत होते. काहींना जवळ करत. शाहू महाराज अटकेतून सुटण्या अगोदर हे सरदार ताराबाईला मदत करत. थोरल्या साहेबांसोबतच चंद्रसेन जाधव, घोरपडे, दमाजी थोरात ही सरदार मंडळी पुंडावा करी. पुढे त्यांनी शाहूंना मदत केली. मात्र ते या बहादरांपासून दूर राहायचे. त्यांचा या सरदारांवर भरोसा नव्हता. म्हणून त्यांनी बाळाजी विश्वनाथाला पुढे केलं. त्यांना पेशवाईची वस्त्र दिली. शाहूंच्या या चालीनं मराठा मंडळी चवताळली. त्यांनी शाहूंचं नेतृत्व झुगारून लावलं. आपापल्या प्रदेशात आपणच राजे असल्याची द्वाही फिरवली. रावरंभा साहेबांकडे बारामती, सुपा, चाकण, अहमदनगर, श्रीगोंदा, करमाळा, बीड, उस्मानाबाद, परांडा, भूम असा प्रदेश होता. माहेलका रावरंभांच्या तोंडून बाहेर पडणारी इतिहासाची कथा सावधपणे ऐकत होती. रावरंभांनी बंड केल्यानं शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथाला त्यांच्यावर पाठवलं. त्या दोघात घनघोर संग्राम झाला. शाहूंनी रावरंभांना गिरफ्तार करून आणायला सांगितलं होतं, पण झालं उलटच. रावरंभांनी बाळाजीला पिटाळून लावलं. पराभव झाल्यानं बाळाजीनं हाय खाल्ली. या प्रदेशात रावरंभांचा वावर निर्धोक सुरू झाला. उलट या लढाईनं रुजवात झाली. लोक आपणहून कर जमा करू लागले. रावरंभांवर चाल करून यायची कोणा सरदारात हिंमत नव्हती. जाधव, घोरपडे, शिर्के ही घराणी संशयी स्वभावामुळे शाहूंपासून दुरावली होती. रावरंभांनी पुण्याच्या जहागिरीवर दमाजी थोराताला नेमून अहमदनगरला येणं पसंत केलं. 3 वर्ष शाहूंनी मान वर काढली नाही. आपल्या घराण्याचा इतिहास सांगताना रावरंभांना स्फुरण चढलं होतं. पालखी तळाजवळ आली. रावरंभ थांबवली. माहेलकाला पुढचं जाणून घ्यायचं होतं. तिनं इतिहास सांगण्याचा रावरंभांपुढे आग्रह धरला. उद्या पाहू, रावरंभा म्हणाले. पुण्याचं महत्त्व शाहूंना माहिती होतं. बाळाजींना त्यांनी पुण्यावर चाल करून जायचा आदेश दिला. ही खबर रावरंभांच्या कानावर आली.
त्यांनी साताऱ्यावरून सैन्य यायच्या आधी ते पुण्यात दाखल झाले. बाळाजींनी चढाईचा बेत बदलला. 4-6 महिने असेच गेले. तोवर रावरंभा औरंगाबादेत स्थिरावले होते. त्यामुळे पुण्यावर त्यांचं लक्ष कमी झालं. याचा फायदा बाळाजीनं उठवला. दमाजी थोराताला फितवलं. जहागिरीवर कायम ठेवून आपल्यासारखंच करून घेतलं. रक्ताचा एकही थेंब न सांडता बाळाजीनं पुणे ताब्यात घेतलं आणि अंमल चालवला. तो आज तागायत. शाहू त्यांच्या या मुत्सद्दीगिरीवर खुश झाले. तिचा रहिवास सोडून पुण्यात मुक्काम करायला बाळाजी पुण्यात आले. मराठेशाहीची सूत्र मराठ्यांच्या दौलतीचं मुख्य ठाणं बनलं. बाळाजी तेव्हा त्या घराण्याला की माणसही सातारा इतिहासाला या शनिवार वाड्यात वाड्याच्या मसलतीत पुण्यात पाहू लागले. माहेलका मध्येच म्हणाली, थोरल्या रावजींनी कानाडोळा केला नसता तर आज हे पुण्याचं वैभव आपलं असतं. रावरंभा मिश्किल हसले. तैसे होणे नव्हते असेच म्हणायचे. आणि इतिहास म्हणा नाहीतर नियती, त्यांनाही ते मान्य नसावं. आम्ही पुण्यात असतो तर तिकडे भागानगरला कसे आलो असतो. मला राज्य नाही याचं आम्हाला तिळभरही दुःख वाटत नाही. तनात मिळाली. खुदाचा शुक्रिया तरी कसा करायचा. माहेलकानेही आनंदात त्यांच्या छातीवर समाधानानं मान टेकला. देशोदेशीचे राजे रजवाड्यांसोबतच कलाकार मंडळीही पुण्यात डेरे दाखल झाली होती. कलाकारी सादर केल्यावर त्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे बिदागी वाटली जात होती. युवकांच्या वावरामुळे जत्रेसारखं बनलं होतं. जागोजागी लावलेल्या कनाती, बिछायती, शामियाने, त्यात लावलेली झुमरं मनमोहक भासत होती. अत्तराचा, गुलाबदाण्यांचा दरवळ मोहून टाकत होता. श्रीमंतांनी कुठलीच कसर ठेवली नव्हती. पै पाहुण्यांना, सेवकांनाही पेशव्यांकडून भरजरी वस्त्र, अलंकार भेट म्हणून आले होते. पाहुण्यांसोबतच अवघ्या मराठेशाहीतील सावकार, व्यापारी, पाटील, कमावीसदार हजर होते. 15 दिवसापासून लोकांची खाण्यापिण्याची चंगळ होती. पंचक्रोशीतील लोक रोज सकाळ संध्याकाळ पंगतीसाठी यायचे. धिरडे, गुळवणी, पुरणपोळी, आमटी, मांडे, काळ्या साळीचा सुगंधी भात असा गोडधोडाचा बेत राहायचा. राज्यातले आणि परराज्यातले हलवाई, आचारी, नानांनी पाहुण्यांच्या दिमतीला मागवून घेतले होते. ब्राह्मण भोज तर 12 घंटे सुरू होता. अवघ्या हिंदुस्थानातील ब्राह्मण याचीही खबरदारी घेतली होती. यज्ञ, मंत्रजाप, दानधर्म तर अहोरात्र सुरू होता. खंडी खंडीभर वरण केलं जायचं. एवढी लोक जेवायची की त्यांच्या उष्टावळीवर भटकी, कुत्री, डुकर, कावळे जोगवून निघायचे. भिकाऱ्यांची खाण्यापिण्याची चंगळ होती. गेल्या महिन्याभरापासून हा सिलसिला सुरू होता. गोरज मुहूर्तावर सवाई माधवराव विवाहबंधनात अडकणार होते. त्यासाठी सकाळपासूनच ब्रह्मवृंद तयार होता. शनिवार वाड्यातील गणपतीला अभिषेक सुरू होता. पेशव्यांना कालच हळद लागली होती. ते वाड्यात फुलांनी सजवलेल्या गादीवर बसले होते. नाना मसलतीवर आले. काय खबरबात? माधवरावांनी नानाला विचारणा केली. डोक्यावरील घाम उपरण्यानं टिपला आणि पाठीमागची शेंडी पुढे तिच्याशी चाळा करत बोलू लागले. श्रीमंतांना चिंता नसावी. खासा इंतजाम आहे सगळ्यांचा. गाद्या, गिरद्या, गालीचे अंतरुण झालेत. सर्वांचे मानपान मुक्कामस्थळी गेलेत. नजराणही त्यांच्या त्यांच्या स्थळावर पोचते केलेत. आता लग्नघटिका समीप आली आहे.
पाहुण्यांना अक्षता टाकायचीच तेवढी बाकी आहे. नानांच्या या वाक्यावर श्रीमंतांची कधी खुलली. नाना, आमची इच्छा आहे छत्रपती, निजामपुत्र आणि टिपू सुलतानाला आपण जातीनं निमंत्रण द्यावीत लग्नाची. त्यांचा मान राखला जावा असं वाटतं आम्हाला. श्रीमंतांनी इच्छा प्रकट केली. का नाही, जरूर जाऊ आम्ही जातीनं. नानांनी श्रीमंतांना शब्द दिला. मुजरा करून ते थेट येरवड्या परिसरातील निजामपुत्राच्या तळावर गेले. आइये आइये नानाजी. निजाम अली पुत्राने नानांचं स्वागत केलं. नानांनी हात जोडून शुक्रिया केला, जलपान केलं. नानांनी विषय काढला. आपल्याला खुद्द आम्ही लग्न मंडपापर्यंत न्यायला आलोय. आपला आणि निजामशाहीचा आब राखला जावा ही श्रीमंतांची मनीषा आहे. नानांच्या या वाक्यावर सिकंदर जहां सुखावला. हात वर करत त्यांनी खुशी प्रकट केली. कब जाना है? त्यानं नानांना विचारणा केली. अभी. नानांचा जवाब. अब तो हमें नहाके तयार होना चाहिए असं म्हणत सिकंदर जहां आत गेला. नाना फडणीस त्याची बाहेरच वाट पाहू लागले. निजामपुत्राने त्यांची खातिरदारी करण्यात काहीच कमी केलं नाही. तोपर्यंत ते निजामशाही वराड नटून सज्ज झालं. हत्ती, घोडे, उंट आणि गणवेशधारी सैनिक असा सारा लवाजमा लग्नस्थळाकडे निघाला. पाठोपाठ सिकंदर जहां. सर्वात पुढे होता तो ध्वजाधारी शिपाई. निजामपुत्राचा पुण्यातही थाट काही कमी नव्हता. अंबारीतून तो शनिवार वाड्याकडे कूच करीत होता. रावरंभा माहेलकाची स्वारी मागून येणार होती. निजामाचा वराड नदी ओलांडून पलीकडे गेलं. हे शाही वराडी पाहण्यासाठी पुणेकर मंडळी घराबाहेरील ओट्यावर, कुणी माडीवर जाऊन उभे होते. सिकंदर जहाची नजर खारीसारखी रस्त्याच्या चौफेर फिरत होती. तो काफीर असला तरी त्याच्या रुबाबदार व्यक्तिमत्वाने पेशवाईतील अनेक जणी घायाळ होत होत्या. सिकंदराला ते जाणवलं, म्हणून तो आणखीच टेचात बसला. त्याचा रुबाब आणखीच वाढला. वरात पुढे पुढे जात असताना त्याचा हत्ती एका माडीजवळ थबकला. सिकंदरच्या समोरचा नजराणा पाहून हैराण झाला. सिकंदर जहां रुकल्यामुळे अवघी वरात थांबली. हा लवाजमा थांबल्यानं नानाही परेशान. सिकंदराला काही सुचेना. उमराई घोडा मागे वळवून आला. सिकंदर जहाची नेमकी परेशानी काय कोणालाच काही कळेना. नानाला वाटलं काही आगळीक तर झाली नसेल ना. या विचारात नाना गढून गेले. आता तुम्ही ऐकलं माहेलका भाग 8.